स्वराज्याच्या निवडणुका आहेत ते तर ठीक आहे, पण त्यातल्या त्यात पक्षात आज 40 वर्ष मी पक्षात एक कार्यकर्ती म्हणून काम करते. पक्षाने माझ्यावर न्याय केला आहे. मी असं नाही सांगणार की पक्षाने अन्याय केला आहे. मी असं नाही सांगणार की पक्षामुळे मी जे काही आहे ते पक्षामुळे आहे. पण त्यातल्या त्यात कितीतरी नासके असे जे कार्यकर्ते असतात की ज्या कार्यकर्त्यांना आपल्यापासून जळण असते, आपल्यापासून दुःख होतं आणि म्हणून माझा कुठेतरी त्यांना नायनाट करायचा असतो म्हणून त्यांनी हे केलं. त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी आज या शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे. आणि शिवसेना पक्षात मला माहिती आहे शिंदे साहेबांनी आज 2.5 वर्षात जे चांगल्या प्रकारे कामं केली, लोकांना खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे, सामान्यातल्या सामान्य माणसांना भेटतात, अशा या शिंदे साहेबांच्या बरोबर कार्य करण्याची मला एक आनंद संधी मिळेल आणि त्यांच्याबरोबर माझ्या विभागाचा विकास करू शकेन. माझ्या विभागात आज JVLRचा ब्रिज आहे किंवा रस्त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या कामांसाठी वर्सोवा विधानसभेत आम्हाला साहेबांचं सहकार्य मिळेल ह्याच्यासाठी मी आज एक प्रवेश केला. भविष्यामध्ये काय नेमकी शिवसेनेमध्ये आपल्याला जबाबदारी मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे, कोणती जबाबदारी आपल्याला हवी आहे? बघा, जेव्हा मी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षात होती तेव्हा मी कुठली अपेक्षा केली नव्हती, पण माझ्या कामाच्या जोरावर मी आज तिथे उपनेता होती, महिला विभाग संघटक होती, नगरसेविका होती. आजही इथेही काम करीन. माझ्या जे कुवत असेल, माझ्या कुवतीप्रमाणे मला पक्ष जे काही जबाबदारी देईल ते जबाबदारी मी पार पाडण्यासाठी तयार. विधानसभा निवडणुकीमध्ये वर्षामधून तुम्ही उमेदवारी मागितली होती, ती नाकारून दुसऱ्याला दिली होती, त्याची कुठेतरी नाराजी होती. कसं आहे, गेल्या वेळेस मी जेव्हा अपक्ष उभी होती तेव्हा मला अपक्षांमधून 32,800 मतं पडलेली आणि माझं मत असं होतं की मला पक्षाने जर संधी दिली असती तर नक्कीच आज मी कमीत कमी 20 ते 22,000 25,000 मतांनी निवडून आली असती. पण पक्षाने त्यावेळेस नाही संधी दिली आणि कुठेतरी तेच कुरघोडीचं राजकारण असतं. कुरघोडीच्या राजकारणामुळे मी आज कुठेतरी फसली होती. पण मला तेव्हा असं वाटलेलं की पक्षाच्या पुढे काही नाही म्हणून मी करत होती. पण पक्षाच्या पुढे पक्षाने जेव्हा आपण मेहनत केल्यानंतर आज पक्षाने तर चांगलं मान सन्मान दिला, पण जे कार्यकर्ते असतात, जे विभागातलं जे नाचकं काम करतात, अशा लोकांसाठी मला हे पक्ष सारखेच अनेक पदाधिकारी जे आहेत, नेते आहेत, आता शिवसेनेत प्रवेश करतात. प्रमुख कारण हेच असेल की जे जवळचे ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांना कुठेतरी ठाकरेंकडनं डावललं जात आहे, हे मेन कारण असेल. डावललं जात आहे असं मी नाही सांगू शकत आणि मला पण डावललं नाही आहे. पण कसं आहे की मी तुम्हाला सांगते की छोट्या छोट्या गोष्टी ज्या विभागात आपल्या होतात त्या छोट्या छोट्या गोष्टी काय आम्ही वरच्या लेवलपर्यंत पोहोचू शकत नाही आणि आमची अपेक्षा असते की ज्या लोकांनी केलं आहे त्यांना तिथल्या तिथे दाबलं पाहिजे, पण तसे दाबण्यासारखे नसतात म्हणून मग आपल्याला हे विचार घ्यावा लागतो. आपण भाषणामध्ये म्हणालात की एकनाथ शिंदे यांच्या कामाशी प्रेरित किंवा ते जे अशा प्रकारे कार्यकर्त्यांना वेळ देतात, त्यांना भेट देतात, तेच कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी जर केलं असतं तर हे घडलं नसतं. कसं आहे, उद्धवजींचा विषय वेगळा आहे, शिंदे साहेबांचा विषय वेगळा आहे. शिंदे साहेब एक कॉमन मॅन सारखे, CA म्हणजे कॉमन मॅन सारखे आणि त्यांनी आज लोकांना खरोखर सामान्य माणसांसारखं त्यांनी वागणूक दिलेली आहे म्हणून त्यांना प्रेरित, त्यांच्या कामाला, त्यांच्या वागणुकीला प्रेरित होऊन लोकांनी हा चालेल ना, बरोबर आहे ना. हे ठेवायची सही में देखेंगे तो आज मैं शिवसेना में 40 साल कार्यकर्ता हूँ और माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे, इन्होंने जो भी आदेश दिए वो आदेश का पालन करना वही मेरा काम था. और बाला साहब ठाकरे मुझे आज एक रणडागिनी के नाम से बुलाते थे और मुझे बहुत बड़े आशीर्वाद भी दिए उन्होंने, हर टाइम आशीर्वाद दिए. लेकिन जब विभाग में आने के बाद पार्टी ने जो मदद की उसके बाद पार्टी ने बड़ा किया, लेकिन उसके बाद जब विभाग के लोगों के द्वारा जो कुरघोड़ी का राजकारण होता है, यानी लोगों को दबाने का या किसी को पीछे खींचने का राजकारण होता है, उससे कंटाल के मैंने आज मेरा पक्ष से राजीनामा. अब जैसे जिसकी मर्जी होगी, अगर कोई तैयार होगा तो नक्की उनको लेके आएंगे. और मुझे मालूम है जब तक आज यहाँ पे प्रवेश भले कम लोगों ने मेरे साथ लिया होगा, लेकिन बहुत सारे लोग मेरे विचार से सहमत है और मेरे साथ में है, ये मुझे मालूम है.
तुमच्या पक्षप्रवेशानंतर आदित्य ठाकरेंनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे की त्या ज्या शिंदेच्या गटात गेले ते गटारी बनवण्यासाठी गेलेले आहेत असं त्यांचं वक्तव्य आहे. काय आदित्य आदित्य ठाकरे गटारी बनवण्यासाठी या पक्षात आलेला आहे. त्यांना सांगा गटारी आज मग तुमच्या पक्षात का बनत नव्हती का गटारी? इथे पक्षात बनते का? याच पक्षात बनते का? आज गटारी बनवायची किंवा काही करायचं पक्षाने जे तुम्ही आम्हाला जे मान सन्मान दिलं, जे सहकार्य केलं, जे तुम्ही शिक्षण दिले, जे संस्कार दिले तेच आम्ही इथे वापरणार आहे. कारण आम्ही बाळपणापासून तुमच्याबरोबर होतो. तुम्ही जे आम्हाला संस्कार दिले त्याप्रमाणेच आम्ही वागणार आहोत. आणि आत्ताही इथे जरी आलोय तरी आम्ही गटारी नाही, पण आम्ही विभागाचा विकास करण्यासाठी आलोय. तुमच्याकडे वेळ नसतो, उद्धवजींकडे वेळ नसतो, म्हणून आम्हाला इथे येऊन बोलावं लागतं. राजुलताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. थँक्यू. शिवसेना शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज की